शक्य नाही। मी आणि भुजबळ एकत्र बसलो, भुजबळ साहेब, आणि आमचं गुप्त बैठक झाली। अरे आमच्या समाजावर अन्याय होता, आम्ही बोलायचं नाही? आज 374 जातीचा हा प्रवर्ग आहे, त्यांची एक जात आहे मराठा। हा 374 जाती आहेत। अनेक मराठा नेते सांगतायत की हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे। जर जरांगेना आरक्षण आणि गरीब पोरांचं भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा, शिक्षणामध्ये आरक्षण मागा, पण तुम्हाला ओबीसी तोच आरक्षण कशासाठी पाहिजे? ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला 8.5% फायदा होतोय, ओपन मधून तुम्ही फायदा घेताय, आणि मग तुम्हाला आमचा राजकीयही आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा। मग आम्हाला काय गुलाम बनवायचं आहे काय? यांच्या ताडाखालचे मांजर होऊन जगू काय? काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा बनवून आम्हाला टाकायचं आहे? काय करायचं याला? आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे, याची बैठक झाली, त्याची बैठक झाली, काँग्रेसला उभं केलं, जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय? ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे आहेत, ओबीसीचे आहेत, ते सगळं आहे। आणि ह्याने ज्या पद्धतीनं वागतोय, जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काढेल, आमच्यापाशी सगळी हिस्ट्री आहे। आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही। हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत, अशा प्रकारचं काही ते दाखवतोय, हे ढोंग आहे। कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही। मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी वेगळे मार्ग आहेत, वेगळी व्यवस्था आहे। पण ते न करता इथूनच द्या आणि 94चं सांगतात। चॅलेंज ऑलरेडी झालेला आहे 94ला, 94चा निर्णय आला। 1994 मध्ये जो निर्णय झाला, काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं, त्याला चॅलेंज झालं, ऑलरेडी झालेला आहे। यांचा त्रास आपण वाचवला आहे। त्याला चॅलेंज करू, याला चॅलेंज करू, याला संपवून टाकू, त्याला मुळासकट संपवा, परवा करू नका, चिंता करू नका, परिणामाची चिंता करू नका। म्हणजे ह्याला काय सांगायचं आहे का? मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका, त्यांना मारून टाका, संपवून टाका, असं म्हणायचं आहे काय? ही कुठली चितावणी आली? आणि म्हणजे कोण कारवाई करणार? अरे बडे बडे गेलेत या देशामध्ये, तू काय, तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे? याला संपवा, त्याला संपवणं म्हणणं, हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे। सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणीखोर बोलतायत, त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, गृहमंत्र्यांची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। चिथावणीखोर बोलतायत, गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे का? कारण की उकसवतायत मराठा तरुणांना ओबीसी नेत्यांच्या विरोधात, असा त्याचा अर्थ निघतो। नाही, आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना, आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील। त्यासाठी ह्या उस्कवणारे चिथावणीखोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। त्यांनी जो शब्द वापरला की फडणवीस आणि भुजबळ यांच्या टोळीचे तुम्ही भिडवा, जरांगे शब्द वापरला काय? यांच्या टोळीपासून सावध